एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कारखाना परिसरात आंब्याची रोपांची लागवड करण्यात आली। कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। कारखाना परिसरातील सुमारे 10 हेक्टर क्षेत्रात आंबा लागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत असून भविष्यात हिरवाई वाढवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे। यावेळी चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही अधिक काळाची गरज आहे। प्रत्येकाने अधिकाधिक झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन त्यांनी केले। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे मंचर। स्वर्गीय अजितदादांच्या स्वप्नील तुझी ना व्हिडिओ 67वी जयंती तसं पाहायला गेलं तर आजचा दिवस हा अजितदादांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो आणि महाराष्ट्रात सगळीकडं अतिशय उत्साहाने असा हा दिवस साजरा होत असतो। परंतु आज दुर्दैवाने अतिशय दुःखित अशा अंतःकरणातून जयंती साजरी करावी लागत आहे आणि ही जयंती साजरी करत असताना आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या सर्व 7 दिवसासाठी जनसेवा सप्ताह म्हणून ही अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून जनसेवा सप्ताहाचे 7 दिवसाचे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होणार आहेत। आज सकाळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादांना आम्ही सगळ्यांनी अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली जयंतीच्या निमित्ताने आणि आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ह्या प्रांगणामध्ये आम्ही सगळेजण एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून दादांची नेहमी एक म्हणणं असायचं की दादांना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दादांना सगळ्यात काय आवडायचं तर स्वच्छता आवडायची आणि वृक्षारोपण किंवा झाडांवर खूप मोठं प्रेम दादांचं होतं आणि तोच धागा पकडून आम्ही आज भीमाशंकर कारखान्याच्या ह्या प्रांगणामध्ये दादांच्या ह्या जयंतीनिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। आज त्याच निमित्तानं एक नवीन असा उपक्रम जो ऊस उत्पादकांच्यासाठी गरजेचा आहे। भविष्य काळामध्ये आपल्या भागामध्ये ऊसाची शेती फार मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु ती होत असताना क्षेत्र हे मर्यादित आहे आणि ते क्षेत्र मर्यादित असताना शेतकऱ्यांना शेवटी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चांगला भाव देण्याचा प्रयत्न करत आहेच आहे, परंतु तो भाव देत असताना त्याचं उत्पादन वाढावं या दृष्टिकोनातून आम्ही एक नवीन अशी जी AI टेक्नॉलॉजी आता आहे त्या AI टेक्नॉलॉजीच्या संदर्भात सुद्धा खूप मोठं प्रसारण करण्याचं काम भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आमचं सगळी शेतीचा जो स्टाफ आहे आणि शेतीच्या माध्यमातून होत आहे। जवळजवळ आमच्याकडे आता 150 लोकांनी नाव नोंदणी केलेली आहे आणि AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन कसं घेता येईल याच्यावर सुद्धा भर देणार आहोत आणि ह्या जो सगळा आज जो इथं जवळजवळ 9 ते 10 एकरचा जो परिसर आहे त्या 9 ते 10 एकरच्या परिसरामध्ये आम्ही अशा पद्धतीचं मोठं वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। आज त्या निमित्ताने सगळ्या तालुक्यातून आम्ही कार्यकर्ते बोलवले होते, कारखान्याच्या परिसरातले सगळे लोक उपस्थित आहेत। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 8508। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72।
तिसरा मोबाईल नंबर 7588150001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.